या पृथ्वी तलावर सगळ्यात सुवर्ण काळ कोणता असेल तर आत्ताचा. अम्युनिटीज, फॅसिलिटीज, सगळ्या गोष्टी आहेत. पण वाईट काळ पण आत्ताचाच आहे, कारण डायव्हर्सिफिकेशन आणि डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी पासून बऱ्याच गोष्टी आहेत. कारणे सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कधी कारण सांगत नाहीत. रडणारी माणसं कधी घडत नाहीत आणि घडणारी माणसं कधीच रडत नाहीत. आईने मला लहानपणी संस्कार दिले होते, शब्द सांगितले होते की पहिली गोष्ट कोणाकडेच वाईट नजरेनं बघायचं नाही. हे नेहमी मला सांगायचं, कोणाकडेही वाईट नजरेनं बघायचं. दुसरी गोष्ट, तुला शिकायचंय, आपल्या पिढीचा उद्धार करायचा, अभ्यास करायचा. भारी माणसं भारी त्याच वेळेस होतात, फक्त रोज एक्स्ट्रा काहीतरी करतात आणि एक्स्ट्रा करण्यासाठी डिसिप्लिन लागतं. एक्स्ट्रा करण्यासाठी डे शेड्यूल फिक्स असावं लागतं. मुलं बिघडल्यानंतर वेळ, पैसा, परेशानी, पश्चाताप करण्यापेक्षा मुलं घडण्यासाठी तुम्ही अगोदर गुंतवणूक करा. इथून खाली खर्च असतो, इथून वर इथे गुंतवणूक असते, विचारांची गुंतवणूक. आणि दुसरी गुंतवणूक तुमचा वेळ द्या. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक भारी व्यक्तिमत्वांना आपण या मंचावरती आमंत्रित करत असतो. आपल्या संघर्ष यशोगाथाच्या माध्यमातून लोकांना इन्स्पायर करणारी अशी ही व्यक्तिमत्व आपल्याला लाभत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडून या संघर्ष यशोगाथांमध्ये मिळत आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा आभार आणि अभिनंदन. आज सुद्धा असंच एक भारी व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती, सातत्याच्या जोरावरती, डिसिप्लिनच्या जोरावरती आणि जिद्दीच्या जोरावरती आयुष्यात 0 to हिरो अशी ही जर्नी अचीव केली. खऱ्या अर्थानं अशा संघर्ष यशोगाथा अनेक लोकांना इन्स्पायर करू शकतात आणि असंच एक इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. वक्ता महाराष्ट्राचा म्हणून प्रसिद्ध असणारे प्रोफेसर बालाजी जाधव सर. आपण आज स्वागत करूया बालाजी जाधव सरांचं. जाधव सर नमस्कार, वेलकम. नमस्कार सर. नमस्कार. येस. खऱ्या अर्थानं तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण तुमची यशोगाथा जी आहे ती आज आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. थोडक्यात आपण स्वतःची ओळख करून द्यावी असं मी तुम्हाला विनंती करतो. सर्वप्रथम थँक्यू सर, या ठिकाणी तुम्ही बोलवलं आणि खरोखरच भाग्यवान आहे, आभारी आहे. माझं पूर्ण नाव आहे बालाजी विठोबा जाधव. प्रॉपर मराठवाडा, बीडमधून केज हे माझं गाव आहे आणि गेली 15 वर्षे पुण्यात पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्थायिक आहे. आणि या 15 वर्षामध्ये काय केलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि जगभर एकच ध्यास, सर्वांचा सर्वांगीण विकास. स्पीचेस, ट्रेनिंग्स, लेक्चर्स, मास लेवलला, क्लास लेवलला हा प्रवास आहे आतापर्यंतचा. नक्कीच. आज मलाही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे की अगदी भारत आणि भारताच्या पलीकडे जाऊन तुम्ही अनेक लोकांना इन्स्पायर करण्याचं काम करता. पण मला मूळ जाणून घ्यायला आवडेल की आज एक वक्ता म्हणून किंवा अनेक वक्ते घडवण्यासाठी तुम्ही कार्य करत असताना तुमच्या स्वतःमध्ये हे बदल कसे घडले आणि हे बदल घडण्याच्या आधी म्हणतात ना की बीज पडल्यानंतर ते रुजायला लागतं, तसं या गोष्टींची ही बीज तुमच्यामध्ये कधी रुजलीत आणि कशी रुजलीत याच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या. येस सर. मला तो क्षण आजही आठवतो की 1994 साली बीडमध्ये ज्या शाळेत मी शिक्षण घेत होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा, त्या शाळेमध्ये 1 ऑगस्ट हा दिवस अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. आणि त्या ठिकाणी पूर्ण भाषण मी लिहून काढलं होतं आणि जबरदस्त तयारी केली होती. म्हणजे पूर्ण भाषण पाठ केलं होतं रट्टा मारून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे. आणि मग सगळ्यांची भाषणं झाली, माझा नंबर आला, स्टेजवर गेलो आणि मग काय तिथे हातपाय लटलटत होते, घाबरलो होतो, ब्लँक झालो होतो, कन्फ्यूज झालो होतो, पूर्णपणे थांबलो होतो, रडत होतो स्टेजवर, अक्षरशः चक्कर येऊन पडतो की काय. पण त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे एक सर आले आणि त्यांनी पाठीमागून खांद्यावर हात ठेवला आणि ते बोलले की बालाजी, तू एक दिवस खूप छान बोलशील. आणि त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं, तू स्वामी विवेकानंदासारखा बोलशील, घाबरू नकोस. हा विचार जो आहे, हे जे बीज आहे ते वक्ता होण्याचं बीज, विचारांचं बीज 1994 साली बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये मनात ऊर्जात भिजलं गेलं. येस सर. आज वक्ता म्हणून तुमची संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती आहे, पण तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे बरेचदा आपण म्हणतो ना की राजकीय वारसा लाभतो, तसं तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल किंवा बालपणाबद्दल थोडक्यात जाणून घेता येईल की तुम्हाला कशा प्रकारचं बॅकग्राऊंड लाभलं.
हा प्रत्येक आज आपण तुम्ही जसं आता बोललात की बरेच वक्ते असतात किंवा नेते असतात, यशस्वी लोक असतात. काही लोकांना घरातून वारसा मिळतो पिढ्यानपिढ्या, तर आम्हाला तसा वारसा नाही मिळाला. आणि आईवडिलांचे संस्कार सगळ्या गोष्टी आहेत. मी भाग्यवान आहे की आईवडिलांनी जे मला शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं. बीड जिल्ह्यामध्ये केज या गावी आताही आमचं घर आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे 1982 साली माझा जन्म आहे. तर मला आठवतं की साधारणतः 91-92 पासून बऱ्याच गोष्टी कळतात, पहिली दुसरीपासून. आई वडील लहानपणापासून गरिबी 5वीला पुजलेली, कष्ट, संघर्ष, मेहनत, गावोगावी प्रवास करणे, फिरणे. जवळपास 25 ते 30 वर्षे आई वडिलांनी ऊसतोडी केली. 25 ते 30 वर्षे ऊसतोडी केली. म्हणजे कर्नाटकमध्ये जाणे किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी साखर कारखान्यात, तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेश, भारतामध्ये. आणि मग वक्ता होण्याचा असं काही वारसा नव्हता. इव्हन शिक्षण घेण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती. पण आमचे आजोबा, मी त्यांना पाहिलं नाही आणखी, वडिलांचे वडील, त्यांनी आमच्या आईला सांगितलं होतं शेवटचा श्वास सोडताना, आणि नेहमी सांगायचे की सुनबाई, तुला आपल्या नातवंडांना शिकवायचे, पोरांना शिकवायचे. आणि त्यावेळेस माझी आई लहानपणी तिने संकल्प केला की माझ्या 3ही मुलीला शिकवायचे. पण परिस्थितीमुळे, आर्थिक बिकट परिस्थितीमुळे मोठ्या भावाला शिक्षण सोडावं लागलं, लहान भावाला शिक्षण सोडावं लागलं. बहिणीला तर शाळेत पाठवलंच नाही आणि फक्त मला एकट्याला शिक्षण मिळालं. म्हणून मी आईवडिलांचा आणि कुटुंबियांचा आभारी आहे. शिक्षण मिळालं आणि तिथून पुढे मग नंतर प्रवास सुरू झाला जीवनामध्ये. संघर्ष, भयानक परिस्थिती होती. म्हणजे ऊसतोडी करणं, खड्डे खोदणे, आमचा मूळ व्यवसाय विणकाम करणे आहे. तर जंगलात जाणे, रानावानात जाणे, महिनाभर राहणे. तिथून जे आम्ही त्याला पण फोक म्हणतो, बरोबर ना, छडी असते, आणि ते आणणे, मग तसं ते विणकाम करणे. मग समजा त्याला डाली बनवणे, झाप असेल किंवा मग कणगी बनवणे, हा सगळा संघर्ष. आजही ते मेहनत करतात. आणि मग तिथून पुढे मला जे शिक्षण मिळालं, त्या शिक्षणामुळे माझ्या जीवनाचा सर्वांगीण विकास, सर्वाधिक उद्धार, आणि तिथून पुढे लाईफला टर्निंग पॉईंट मिळालं. आणि पुण्यात आल्यानंतर आणखीन पुढे गोष्टी. अगदी नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. खरंय सर. जो तो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. अगदी मला वाटतं की अगदी तुम्ही तसंच त्या शिक्षणाचा उत्कृष्ट वापर केलात आणि शिक्षण घेतलं. परिस्थिती ही बरेचदा बिकट असते. आज जेव्हा वक्ता महाराष्ट्राचा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, फेम, आज म्हणतो की भारी व्यक्तिमत्व म्हणून आज आमंत्रित केलं. पण हे भारी व्यक्तिमत्व बनायच्या आधी जे संघर्ष होता, तो संघर्ष म्हणजे जसं तुम्ही सांगितले की विणकाम हा वडिलांची चालत आलेला पिढ्यानपिढ्यागत तो तुमचा व्यवसाय आहे. मग तुम्ही लहान असताना अशा प्रकारचं दारिद्र्य होतं, अशा प्रकारचे इश्यूज होते. मग तिथे शिक्षण घेत असताना अडचणी आल्या असतील किंवा वडिलांसोबत तुम्ही काम केलं असेल, त्याबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे. जसं की ऊसतोडी करायला आईवडील जायचे, तर आम्ही पण जायचो बाहेर. मग शाळा कंटिन्यू करता येत नसायची. आईवडील तलावाची कामं करायचे, खड्डे खोदायची कामं करायचे. मग आम्ही गावोगावी भटकायचो, 6 महिने या गावी, 6 महिने त्या गावी. मग एका ठिकाणी असं स्थिर नव्हतो आम्ही. मग शाळेत जायचे म्हणजे जाण्यासारखी परिस्थितीच नव्हती. पण मग 1994च्या दरम्यान आईवडिलांनी निर्णय घेतला. आमचे काका आहेत उस्मानाबादला, धाराशिवला, आणि मग त्यांनी सांगितलं की मुलांना शिक्षण, जर तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर कोणाला तरी शिकावं लागेल. मग बीडला आम्हाला हॉस्टेलला पाठवलं, बोर्डिंगमध्ये. आणि मग तिथून पुढे चांगले म्हणजे आयुष्यामध्ये शिक्षण मिळायला सुरुवात झालं. पण अगोदर आम्हाला ही जी परिस्थिती होती, या परिस्थितीसोबत आम्ही भरडले जायचो. आणि मग नंतर बीडला आल्यानंतर आणखीन संघर्ष. मी विचार केला की 10वी झाल्यानंतर माझ्या आयुष्यातील पहिली नोकरी मी सुरू केली. म्हणजे आईवडिलांना न सांगता की मला माझा खर्च, शिक्षणाचा जो काही खर्च आहे 11वी 12वी 10वी नंतर पुढे, तर स्वतःच्या पैशाने करावं लागेल. म्हणून मी पहिली नोकरी स्वीकारली. आणि ते म्हणजे आमचे मित्र बीडला प्रभाकर जगदने, त्यांनी मला नोकरी मिळवून दिली. लोक बिअर बारमध्ये कामाला, म्हणजे त्यांचे जे काय असेल समजा खाणं पिणं त्यासाठी यायचे. मी ते फरशी पुसायचं काम करायचो. 300 रुपये पगार मिळायचा. सकाळी 10ला जायचो, संध्याकाळी 10 वाजता घरी यायचो. 12 तास काम करायचो. फरशी पुसणे, टेबल पुसणे, लोक ओमिटिंग करतील ते पुसून काढणे. आणि संध्याकाळी मी 2 वर्ष जेवण नाही केलं. कारण आमच्या मॅनेजरने सांगितलं होतं जे जेवण नाही करणार त्यांना संध्याकाळी 10 रुपये मिळणार. असे दिवसाचे 10 रुपये मिळणार आणि संध्याकाळी जेवण नाही केलं म्हणजे 10 रुपये मिळणार.
तो 2 वर्ष 11वी 12वी 2 वर्षे मी कॉलेजला कधी कधी जायचो. बऱ्याच वेळेस मी कॉलेजला जात नव्हतो कारण या कामामुळे. आणि मग ते संध्याकाळचे 10,000 रुपये वाचवायचं मी. ही परिस्थिती. पण मनस्थिती डोक्यात काय होतं की आपल्याला आयुष्यात काहीतरी भविदिव्य करायचं आहे. आणि मग 2 वर्ष हे मेहनत केलं. आणि मग परीक्षा 12वीला 1 महिना अगोदर असताना आमचे मोठे बंधुराज आले. त्यांनी मला हे काम करताना पाहिलं आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर एक वाक्य बोलले, माझ्या पायाखालची जमीन सरकली, असे ते बोलले. आम्ही तुझ्यासाठी उस्तुडी करतोय, खड्डे खोदतोय, गावापासून 60 किलोमीटर अंतर बीडवर तुला शिकवायला ठेवलं आम्ही, आणि तू शिक्षण घेतोस हे आम्हाला वाटलं, आणि तू हे काम करतोस. आणि माझ्या डोळ्यातून मनातून म्हणजे मी अंतःकरणातून रडलो त्या ठिकाणी. डोळ्यातून रडलो म्हणजे डोळ्यातून अश्रू आले. आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी खरोखर चूक केली आईवडिलांना न सांगता. आणि मग सर तिथून पुढे आणखीन टर्निंग पॉईंट मिळाला शिक्षणासाठी. जबरदस्त अभ्यास. शिक्षणासाठी पाठवलं, पण तुम्ही आर्थिक परिस्थिती हातभार लावावा किंवा स्वतःचं शिक्षण स्वतः करावं या हेतूने स्वतः जॉब करायला चालू केला आणि कुठेतरी शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होतं. असं म्हणतात की वादळात सुद्धा एखादा दिवा बरेचदा पेटतो, पण त्या दिव्याकडे ते संघर्ष करण्याची ताकद असावी लागते, मुळात त्या दिव्याची इच्छा असावी लागते. त्याच्या बाबतीत ही कदाचित तसंच घडलेलं आहे. पण अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये माझं शिक्षण किंवा मी सुद्धा खेडेगावातून जन्माला आलेलो आहे, शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो. पण जेव्हा अशा प्रकारचं वातावरण आजूबाजूला असतं त्यावेळेला मोस्टली शिक्षण सोडून द्यावं. इतरांप्रमाणे जे भावंड करतायत, भावकीतले करतायत, गावातली करतायत, आपणही तसंच त्यांच्यासारखं करावं, त्यांच्या पाठीमागनं जावं अशी प्रलोभनं वाटत असतात. मग तुम्हाला असं त्या काळात वाटलं नाही की बाबा मोठा भाऊ शिकत नाही, बहीण शिकत नाही, छोटा भाऊ शिकत नाही, मग मीच का शाळेला जावं, मी कशाला जावं, असं काही त्यावेळेला शाळेला न जाण्याबद्दल तुमच्या मनामध्ये विचार यायचे? विचार म्हणजे कधी आला नाही की शाळेत नाही जायचं म्हणून. कारण आईचं एक वाक्य माझ्या हृदयात अंतःकरणात बसलेलं होतं की आजोबा जे सांगायचे की शिकायचंय, त्यामुळे शिकायचंय बाळा तुला, आमच्यासारखे कष्ट नाही करायचं तुला. आणि या एका वाक्याने मला प्रेरित ठेवलं. पण 11वी 12वीला जे मी आता सांगितलं, मी डायव्हर्ट झालो होतो. ते वय घडण्याचं असतं, बिघडण्याचं असतं. तर मग त्या वयातच मी 10वी नंतर पुढे 2 वर्ष माझ्या जीवनातील गेले. आणि मग नंतर मोठ्या भावाच्या त्या एका वाक्याने परत आयुष्याला कलाटणी मिळाली आणि परत मी त्या ट्रॅकवर आलो. कारण लहानपणी संघर्ष होताच. आणखी एक संघर्ष मी सांगेल की 4थीला असताना, मला आता जस्ट रिमाइंड झालं, 4थीला असताना मी घरात पीठ नव्हतं, तर मी भांगार वेचायला गेलो होतो. आणि भांगार वेचून आमचे मोठे बंधुराज आम्ही भांगार वेचायचो. आणि की आमच्या गावात बस स्टँडच्या पुढेच एक गार्डन आहे, जिरायत खाता म्हणून आहे. त्या ठिकाणी लोक म्हणजे बाहेर टॉयलेट करायला जातात, गावाच्या बाहेर नदी किनारी. बरोबर. तर तिथे एक बैल मरून पडला होता. आणि त्या सडलेल्या बैला म्हणजे दुर्गंधी एवढी सुटलेली होती, हातात मी प्लास्टिक घातलं आणि ते अख्ख्या बैलाच्या सडलेल्या बैलाच्या शरीरावरील मांस काढून ती हाडं मी पोते भरून भरली आणि विकायला घेऊन गेलो. ते विकलं आणि त्याचे पैसे आले आणि ते मग घरी तांदूळ मी आणि माझ्या मोठ्या भावाने घेऊन गेलो. एवढी भयानक संघर्ष परिस्थिती. आणि कधीच माझ्या डोक्यात हे नव्हतं की आपल्याला शिकायचं नाही म्हणून. प्रलोभनं आली, परिस्थिती, आमचे भावकी गावकी जसं तुम्ही आता बोललात की शिक्षण, आणि एवढंच नाही तर नातेवाईक आणि घरातूनच शिकवतच नाहीत, कारण शिकून फायदाच नाही ना. आताही आम्ही ज्यावेळेस गावी जातो सांगतो तुम्ही शिकवा प्लीज मुलांना, शिकून फायदाच नाही, कुठे नोकरी मिळणार आहे. संघर्ष म्हणजे आपली कामं करत राहा लहानपणापासून. पण त्या मोठ्या भावाच्या त्या एका वाक्याने विचार मनात बसला. आणि 1.5 महिने मी रोज सकाळी 6 ते अंधार पडेपर्यंत जंगलात एकटा जाऊन 12वीला प्रचंड अभ्यास केला. आणि शिक्षक बनायचे 1994 साली स्वप्न होतं, शिक्षक बनायचे. आणि त्या एका वाक्याने भाषणं द्यायचे आपल्याला स्वामी विवेकानंदांसारखे. त्यामुळे कधी असं डायव्हर्ट नाही झालं की मला शिकायचं नाही म्हणून. ग्रेट ग्रेट. मला सर्वांना सांगायचं आहे, आपण नेहमी म्हणजे समराईज करत असतो, तर जी बरेचशी पालक आजचं हे संवाद ऐकत असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची. जसं बालाजी सरांच्या आजोबांनी आईला सांगितलं आणि आईने कानमंत्र दिला, लहान असताना कानमंत्र दिला की बाळा तुला शिकायचं आहे, शिकणं गरजेचं आहे. आणि आजही म्हणजे ते जी काही बीजं पडतात ना, खरं तर आईवडिलांकडून अशा प्रकारच्या केल्या झालेल्या संवादामधून पडत असतात. म्हणजे आज तुमचं बाळ लहान असेल पण असं बीज पॉझिटिव्हिटी पेरणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. प्रलोभन येतात, संघर्ष असतो, पण त्या संघर्षात सुद्धा जिद्द,
तेवत राहिली पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. अजूनही आपण पुढे जाणार आहोत. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ठीक आहे, महत्वाचं जसं तुम्ही सांगितलं 11-12वी किंवा त्यानंतर टीनेज आपण म्हणतो सर्वसाधारण 13 ते 19 वयोगट, तर या वयोगटामध्ये अनेक वेगवेगळी प्रलोभनं येतात. एक पाठीमागचा संघर्ष, बॅकग्राऊंड जो काय होता, जे काही इश्यूज होते, फॅमिली इश्यूज, परिस्थिती. त्याचबरोबर टीनेजमध्ये आल्यानंतर वेगवेगळी प्रलोभनं येतात. पहिली गोष्ट तर पैशांसाठी हॉटेलमध्ये काम करत होतो, बारमध्ये काम करत होतो. त्यावेळेला कदाचित बारमध्ये येणाऱ्या लोकांचं अनुकरण सुद्धा करता येणं शक्य होतं, बिकॉज वातावरण तशा प्रकारचं होतं. मग त्या वातावरणात असताना, या टीनेजमध्ये असताना, मग आजच्या पिढीमध्ये जर पाहिलं तर तरुणी जे काही शारीरिक अट्रॅक्शन असेल किंवा वेगवेगळे प्रलोभनं येतात आणि मग बरेचदा रस्ता भरकटतो. अशी प्रलोभनं या टीनेजमध्ये असताना आलीत का, आणि आलीत तर त्यावरती मात कशी केली? आईचे संस्कार सगळ्यात महत्वाचे आहेत सर. बरोबर. म्हणजे कितीही आपण पुस्तकं वाचले तर अशी काही माणसं असतात आपल्या जीवनात, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, की पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ज्ञान ते प्रत्यक्षात ते जगत असतात. बरोबर. म्हणजे त्यांनी कदाचित, आता आमच्या आईने शिक्षण नाही, पण जगाचं ज्ञान आईच्या एक एक शब्दावरून माझ्या हृदयात मनात आताही आहे. दररोज मी आईला सकाळी फोन करत असतो आताही. तर आई म्हणते की मला तुझ्यामुळे जगण्याचं बळ मिळतं. तर आईने मला लहानपणी संस्कार दिले होते, शब्द सांगितले होते की पहिली गोष्ट कोणाकडेच वाईट नजरेनं बघायचं नाही. म्हणजे नेहमी मला सांगायचं कोणाकडेही वाईट नजरेनं बघायचं नाही. दुसरी गोष्ट, तुला शिकायचंय, आपल्या पिढीचा उद्धार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मग जो टीनेज हा प्रकार आहे, जे घडण्याचं बिघडण्याचं वय आहे, त्या वयामध्ये प्रलोभन येतात, मित्र मिळतात, मैत्रीण मिळतात, शारीरिक बदल होतात, अट्रॅक्शन असतं. बरोबर. किंवा मग माणूस म्हणजे डायव्हर्ट होतो बऱ्याच गोष्टीमुळे. बरोबर ना? बरोबर. तर आईचा हा जो शब्द होता तो शब्द नेहमी मनात हृदयात ठेवला आणि त्यामुळे मी प्रत्येकाकडे समभावनेने, चांगल्या भावनेने बघितलं. बरोबर. प्रत्येक माझ्या वर्गातील मुलं मुली सगळे माझ्यासाठी भाऊ बहीण आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा मनात हृदयात कायमस्वरूपी ठेवली आणि शिक्षण ही फर्स्ट प्रायोरिटी दिली. बारमध्ये काम करत असताना, हॉटेलमध्ये काम करत असताना अगेन पुन्हा तिथेही आईने सांगितलं होतं की कोणतंही व्यसन करायचं नाही. बरोबर. आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती दिसत आहे, समाजातील जे लोक बघत आहोत, जे कष्ट करत आहेत, व्यसनी आहेत, लोक मेहनत करत आहेत. म्हणजे मेहनत करणे, कष्ट करणं ठीक चांगले आहे, पण व्यसनाधीन लोक आहेत. असं व्यसन कधीच नाही, असं तुला कधीच बनायचं नाही, तर तुला चांगलं बनायचं आहे. महापुरुषांचे जसं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची आई राष्ट्रमाता, राजमाता, जिजामाता भीमाच्या, रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या शौर्यकथा सांगायचे. तर आमची आई फक्त महापुरुष आहेत आणि मग माऊलीवरती विश्वास ठेव. बरोबर ना? तसं तुला बनायचंय, चांगलं बनायचंय आणि म्हणून कष्ट करायचंय, प्रामाणिक राहायचंय, मेहनत करायचंय, सगळं चांगलं होणार. एवढंच, हेच शब्द मला आतापर्यंत हजारो पुस्तकं वाचले, शेकडो कोर्सेस केले, ज्ञान मिळते, माहिती मिळतं, सगळं मिळतं, पण जे मूळ बीज आहे, संस्कार आहे, हे शब्द आत्ताही हृदयस्थानी आहेत, अंतःकरणात आहेत आणि यामुळेच माझं मन प्रज्वलित झालं. वा. म्हणजे म्हणतात ना, त्या प्रचंड अशा वादळात सुद्धा दिवा का पेटतो किंवा पेटत राहतो, त्याचं कारण एकच आहे मित्रांनो, ते म्हणजे आईकडून मिळालेले ते बाळकडू. आज जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक गर्भवतींना इन्स्पायर करण्याचं काम, त्यांना दिशा देण्याचं काम आपण करत असतो. सो खऱ्या अर्थानं मला वाटतं की बालाजी सर, आपल्याला खरं पॅरेंटिंग काय असतं ना, ते आजच्या या इंटरव्ह्यूमधून आपल्याला लक्षात येतं असं मला वाटतं. सो याचबरोबर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्रलोभनं टाळता आलीत का? तर आईकडून मिळालेली ती प्रचंड ऊर्जा आणि ते कानमंत्र आजही तुमच्या जीवाशी आहेत, हृदयात आहेत, आणि त्यामुळे आलेलं प्रलोभन तुमचं काहीही बिघडवू शकलं नाही. खूप छान. माझं असं म्हणजे तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे की तुम्ही भरपूर सारे वाचन करता. सो बरेचदा स्कूलमध्ये असताना, टीनेजमध्ये असताना आजच्या पिढीमध्ये पाहिलं जातं की लोकांना वाचनाची अजिबात आवड राहिलेली नाही. तुमच्याकडे तुमची स्वतःची लायब्ररी आहे. सो तुम्हाला ही वाचनाची आवड केव्हा लागली, कशी लागली आणि आजपर्यंत तुम्ही केलेलं वाचन याबद्दल थोडक्यात जरा जाणून घ्यायला. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे, स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा आहे, जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुष, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, हे सर्व महापुरुषांचे बाळकडू शाळेमध्ये मिळाले. बरोबर ना? आणि त्यामुळे वाचन केलं पाहिजे. वाचन संस्कार, वाचन संस्कृती
हे शाळेमध्ये आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला सांगितल्यामुळे तिथून सुरुवात झाली. पण फक्त शाळेचीच पुस्तकं वाचली पाहिजे एवढंच मला माहिती होतं. 10वीपर्यंत, 12वीपर्यंत, ग्रॅज्युएशनपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, BEd पर्यंत हे माहितीच नव्हते की अशा प्रकारची पुस्तकं असतात जे जीवनाला घडवतात. बरोबर. मग ज्यावेळेस सर्व शिक्षण झाल्यानंतर मला पहिलं पुस्तक माझ्या हातामध्ये मिळालं आणि ते पुस्तक म्हणजे शिव खेरा यांचं 2003 साली यू कॅन विन जे सिद्ध प्रसिद्ध आहे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला एवढा आनंद झाला, अरे वा, अशी पुस्तकं असतात जीवनात यशस्वी होण्यासाठी. सकारात्मकता, गुण, सद्गुण, सत्गुण, क्वालिटीज, हॅबिट्स, बरोबर ना, स्टोरीज. खूपच भारी वाटलं मला. आणखीन माझ्या टेबलावरती, म्हणजे जिथे मी बसतो तिथे माझ्या टेबलवर ते पुस्तक आहे. मग त्यावेळेसपासून मी ठरवलं, ही गोष्ट आहे 2003 सालची, की वाचन करायचं आपल्याला. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला सर वाचन करण्यासाठी. तर आज तागायत स्वतःची लायब्ररी आहे, आणखीन वाढवत राहायचं आहे. बस जस्ट सुरुवात आहे. 7,000 पुस्तकं संग्रही आहेत आणि जास्त नाही पण 1,000-1,500 पुस्तकं वाचली असतील. स्वप्न आहे की वर्षाला 100 पुस्तकं वाचायचे आहेत. बिल गेट्स वर्षाला 100 पुस्तकं वाचतात. त्यानंतर मग वॉरन बफेट रोज 6.5 तास वाचन करतात. तर आपण भारतीय आहोत, महाराष्ट्रीयन आहोत, आपणही पेटून उठलं पाहिजे. आणि मग माझ्या भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये, ट्रेनिंगमध्ये मी नेहमी सांगत असतो, वाचाल तर वाचाल. महापुरुषांनी सांगितलेलं आहे, जे वाचतील तेच वाचतील. ज्यांच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल भुईसपाट. म्हणून आम्ही आमच्याकडे जे विद्यार्थी, पालक आणि जे वक्ते होण्यासाठी लोक येतात, प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा मी ठासून घासून अंतःकरणातून सांगतो की प्रत्येकाने, जसं घरात मोठी LED असते, हॉलमध्ये 200 चॅनल असतात, पण घरामध्ये हॉलमध्ये 200 पुस्तकांची लायब्ररी नसते. प्रत्येक आईवडिलांनी आणि प्रत्येक मुलाने, प्रत्येकाने कंपल्सरी हॉलमध्ये कमीत कमी 100, 500, 1000 पुस्तकांची लायब्ररी तयार केली पाहिजे. घरात पुस्तक असतात कोपऱ्यात कुठेतरी, ज्यांच्या घरात आहे, धूळ खात पडलेले असतात, ते बाहेर काढली पाहिजेत. आपले जे आजोबा पंजोबा किंवा आपली जी संस्कृती आहे की जुन्या काळामध्ये 20, 25, 50 वर्षापूर्वी घरात हॉलमध्ये टेबलवरती हे ग्रंथ असायचे, त्यानंतर मग पेपर असायचे, मग माणूस ते बघायचा, वाचायचा. पुस्तकं वाचली पाहिजे. टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे, अपडेट झालं पाहिजे. पण पुस्तकाचा जो फील आहे, जे ज्ञानेश्वरी घ्या, गीता घ्या, गाथा घ्या, चरित्र घ्या, आत्मचरित्र घ्या, बरोबर, हे सगळे जे सेल्फ हेल्प बुक्स आहेत, मॅनेजमेंटची बुक्स आहेत, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत, ते पुस्तकं आपल्या घरामध्ये लायब्ररी पाहिजे आणि पुस्तकं वाचली पाहिजे. आणि म्हणून दररोज वाचन चालू असतं. ज्यावेळेस मी सकाळी दररोज, जास्त वेळ नाही पण 1-1.5 तास तर दररोज, आताही या धावपळीच्या याच्यामध्ये 1 तास, कधी 2 तास, कधी 3 तास प्रचंड वाचन करतो. आणि माझी एक थीम आहे की जेवढे महापुरुष आहेत, समजा आता 12 जानेवारी आहे, राष्ट्रमाता राजमाता जिजामाता यांचा जन्मदिवस आहे, जयंती. आणि म्हणजे सगळ्यांचे ताईत, म्हणजे आपण ज्यांना आपण स्वामी विवेकानंद सगळ्यांना माहिती आहे, युवा दिन आपण साजरा करतो त्या दिवशी. तर स्वामी विवेकानंद आणि जिजामाता यांचा जन्मदिवस, तर जेवढे महापुरुष आहेत त्यांच्या जन्मदिवशी मी स्वतःला कोंडून घेतो घरात आणि मी दिवसभर वाचन करतो दरवर्षी. आता रविवारी माझं ट्रेनिंग आहे, वन डे वर्कशॉप आहे, लक्ष्य संकल्प 2025, वर्षभराची स्वप्न कशी पाहिली पाहिजे, यादी कशी, वर्षातून एकदा प्रोग्राम होत असतो 12 जानेवारीला. तर त्या दिवशी मी सकाळी दिवसभर बिझी असणार. मग मी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी या 2-3 दिवसामध्ये शेड्यूल प्लॅनिंग करून स्वतःला कोंडून घेणार आणि जिजामाता यांची एक तरी पुस्तक मी दिवसभरात वाचणार, स्वामी विवेकानंदचं पुस्तक वाचणार आणि आणखीन स्वतःला अपडेट करणार. असे दरवर्षी जेवढे महापुरुष आहेत त्यांचे ग्रंथ, धर्म म्हणजे पुस्तकं वाचन करतो. हात जोडून मला सगळ्यांना सांगायला आवडेल, हा इंटरव्ह्यू बघणाऱ्याला प्रत्येकाला, आईवडिलांनी पुस्तक हातात घ्या, मुलांनी पुस्तक हातात घ्या. पुस्तकानेच मस्तक घडतं आणि मस्तकासमोर संपूर्ण जग नतमस्तक होतं, असं विचारवंतांनी म्हटलेलं आहे. वाचाल तर वाचाल. या पृथ्वी तलावर जेवढे महापुरुष आहेत, जेवढे संत आहेत, भगवंत आहेत, महामानव आहेत, एक्स्ट्रॉर्डिनरी उद्योजक आहेत, एलॉन मस्क घ्या, बिल गेट्स घ्या, हेनरी फोर्ड घ्या, किंवा मग समजा वॉरन बफेट घ्या, महापुरुष घ्या, भारतातील, महाराष्ट्रातील, सगळ्यांनी वाचन केलेलं आहे, वाचन करत आहेत आणि वाचनच करणार आहेत. वाचाल तर वाचाल. खूप चांगला मेसेज आहे. खरं तर हा जो काही त्यांनी बालाजी सरांनी आपल्यासमोर एक नवीन संकल्प किंवा नवीन एक आयडिया दिलेला आहे, मी म्हणेन की इडियट बॉक्स म्हणजे TV आपल्या घरात असतो, त्याच्यासाठी जागा असते, पण पुस्तकांसाठीची जागा घराघरातली कुठेतरी आज हरवलेली आहे.
पण मला वाटतं की खरंच पुस्तकं असली पाहिजेत. तुम्ही बघितलं तर आमच्या इथेही ऑफिसमध्ये आलं तर समोरच्या बाजूला पुस्तकं लावलेली दिसतील, कारण समोर असतील तर ती वाचली जातील. कुठेतरी विकत आणून ठेवलेली असतील तर ते वाचली जाण्याची शक्यता खूप कमी असते. आणि खूप मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश आहे की वाचाल तर वाचाल. बालाजी जाधव सरांसारखं एखादं व्यक्तिमत्व परिस्थिती नसतानाही वाचनाची प्रचंड आवड ठेवतं, एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा एवढं प्रचंड वाचन करतात. तर मला वाटतं की भारी लोक अशीच घडत नाहीत. भारी लोक घडण्यासाठी काहीतरी भारी ओझं उचलावं लागतं. वाचनाचं ओझं तुम्ही उचलत वाचत आलात आणि त्यातनं तुमच्या वक्तृत्वामध्ये, कर्तृत्वामध्ये, तुमच्या अनेक गोष्टींमध्ये फरक पडत गेला. सो खऱ्या अर्थानं कोणाचंही व्यक्तिमत्व भारी असं बनत नाही, त्यासाठी स्वतः आधी झिजावं लागतं. हे तुमच्या आत्तापर्यंतच्या या इंटरव्ह्यूमधून आपल्या लक्षात येतं. याच्या पुढचा मला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल, म्हणजे तुम्ही जसं वाचनासाठी डिसिप्लिन्ड आहात तसं अनेक काही इतर गोष्टींसाठी सुद्धा डिसिप्लिन्ड आहात हे मी ऐकलेलं आहे. त्या तुमच्या डेलीचं जे काही रुटीन आहे त्या रुटीनबद्दल आणि केव्हापासून तुम्ही हा संकल्प केलात, कशा पद्धतीने संकल्प केलात आणि काय संकल्प आहे हे थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. सुंदर, एक सुंदर शब्द, महत्त्वपूर्ण शब्द तुम्ही वापरला सर, जो सांगितला, आणि तो शब्द आहे डिसिप्लिन, शिस्त. आणि त्याचे अपोजिट आहे बेशिस्त. बरोबर ना? शिस्त. मिलिटरीमध्ये डिसिप्लिन असते. बरोबर ना? आपण जर बघितलं सगळ्यात जास्त डिसिप्लिन मिलिटरीमध्ये असते. 1994 साली ज्या हॉस्टेलमध्ये बोर्डिंगमध्ये मी शिकायचो तर आमचे घरत सर नावाचे सर होते. घरत सर ते सकाळी यायचे 4 वाजता, तळपायाला छडीने फटके मारायचे. आम्ही 36 मुलं एका हॉलमध्ये, 2 हॉलमध्ये सगळेजण झोपलेले असणार, तर सकाळी मारले की सगळेजण फटक्याने आवाजाने ते उठायचे आणि अर्धा तासाचा वेळ दिला जायचा. 4:30 पर्यंत ब्रश बाथरूम करा आणि मग 4:30 नंतर आम्हाला पळवायचे 5 किलोमीटर 10 किलोमीटर. त्यावेळेसपासून मला पहिली सवय लागली. 11-12 मध्ये असता नाही, 6वीला असताना. 94ची गोष्ट आहे. बरोबर ना? आणि मग ती सवय लागली. पहिली सवय सकाळी लवकर उठण्याची सवय, म्हणजे डिसिप्लिन तिथून सुरू झाली. 1994 पासून आज तागायत रोज सकाळी मी 4 वाजता उठतो. मधल्या काळात कधी कधी 5 वाजता उठायचो प्रवासामुळे. आणि आत्ता कोविड झाल्यापासून आणखीन एक रिअलायझेशन झालं. आपल्या नजरेसमोर आजूबाजूला न्यूजमध्ये बघायचो की आपल्या गावात भागात वेगवेगळ्या ठिकाणी लोक जायचे आणि हा देह नश्वर आहे, पण या नश्वरामध्ये ईश्वर आणि परमेश्वर भगवंत आहे. बरोबर ना? आणि म्हणून त्यावेळेस दुसरं डिसिप्लिन मी ठरवलं की चला आपण 4 वाजता उठतोय ना, आपण थोडं आता आणखीन थोडं कमी करूया, थोडं अगोदर उठूया, लवकर उठूया. कारण चंद्रगुप्त मौर्य, कुठेतरी माझ्या वाचण्यात आलेलं की चंद्रगुप्त मौर्य एक सामान्य गरिबातील मुलगा, भागातील छोटा असा मुलगा, तो तक्षशिला विद्यापीठात शिकतो, गुरुकुलमध्ये शिकतो आणि त्या ठिकाणी चाणक्य त्यांना शिक्षण देतात, आचार्य शिक्षण देतात त्याला. आणि रोज तो मुलगा 10व्या वर्षापासून 1:30 वाजता उठायचा. मग नीती, रणनीती, युद्धनीती सगळ्या गोष्टी तयार करून अखंड भारत देशाचे राजे झाले. बरोबर? तर आपल्याला लोकांसाठी काम करायचे, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायचे, ते एक माध्यम म्हणून मग आपण लवकर उठूया. आणि म्हणून सर गेली 4 वर्ष झाले रोज सकाळी 3ला उठतो. डिसिप्लिन. रोज सकाळी काही जरी झालं तरी 3 वाजता म्हणजे 3ला उठणार. आणि मग सकाळी 3 वाजता उठून ज्यांना आताही महाराष्ट्रात, भारतात ज्यांना एक्स्ट्रॉर्डनरी बनायचंय जीवन, एक्स्ट्रॉर्डनरी जीवन जगायचंय आणि जे स्वतःला एक्स्ट्रॉर्डनरी समजत आहेत त्यांच्यासाठी मी सकाळी 3:30 ते 4:15 स्वतः फोन करून दररोज पर्सनल कोचिंग आणि मेंटरिंग करतो सर. सकाळी दररोज दिवसाची सुरुवात ठरवलेलं आहे की रोज सकाळी लवकर उठायचं 3 वाजता. दुसरी गोष्ट, दररोज व्यायाम करायचा. पहिली आंघोळ घामाची. बरोबर? आणि म्हणून हा जो मध्य प्रदेश आहे म्हणजे बरोबर ना, ठरवलं की शेवटपर्यंत आपण हेल्दी राहायचं. डिसिप्लिन, व्यायाम करण्यामध्ये डिसिप्लिन आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी. त्यानंतर सकाळी लवकर उठण्यात डिसिप्लिन, त्यामध्ये कन्सिस्टन्सी. वाचन करण्यामध्ये डिसिप्लिन आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी. म्हणजे 11,000 पुस्तकं मला घरात, घरोघरी लायब्ररी आम्ही बोलतो, जो अगोदरचा प्रश्न विचारला होता तशा पद्धतीने लायब्ररी पण उभी करायची, प्रत्येकाच्या घरोघरी, संपर्कातील लोकांच्या घरोघरी. आणि आपली छोटीशी 11,000 लायब्ररी म्हणजे 11,000 पुस्तकांची पुढच्या 7 वर्षात, आता 7,000 झाले तर आणखीन 4,000 वाढवायचे. डिसिप्लिन. त्यानंतर आणखीन डिसिप्लिन आहे सकाळी चांगल्या पद्धतीने आहार घेणे आणि काही जरी झालं तरी 100% पथ्य पाळणे. म्हणजे मी दुधाचा चहा पित नाही, पथ्य पाळणे. म्हणून ना, माझ्यासमोर काही असू द्या, डिसिप्लिन म्हणजे वाचन करण्यात, व्यायाम करण्यात, चांगलं बोलण्यात. त्यानंतर मग भरपूर अशा गोष्टी आहेत. डे शेड्यूलमध्ये सकाळी 3 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत काही गोष्टी आणखीन स्किप होतात. म्हणजेच काय की 10 वाजता झोपायचं आहे रोज, पण ते होत नाही. आठवड्यातून 4 दिवस होतं, कधी 3 दिवस होतं, कधी 5 दिवस होतं. पण ते मला आणखीन पुढे घेऊन यायचं की 10 म्हणजे 10ला झोपायचं आहे. कारण काही प्रायोरिटीज असतात, प्रवास असतो, प्रवासात तर शक्यच नाही.
बरोबर ना. पण ऑफिसला असताना घरी असताना सुद्धा 10ला झोपायचं, हे डिसिप्लिन. आणखीन मलाही त्यामध्ये म्हणजे पुढे जायचं आहे, पण 100% काही दिवसामध्ये ते पण आपण संकल्प करत आहोत. आणि म्हणून डिसिप्लिनशिवाय लाईफमध्ये शिस्तवान माणसं बरोबर ना जबरदस्त असतात. आणि जिथे डिसिप्लिन नाही, शिस्त नाही, त्याच्या अपोजिट मराठीमध्ये शब्द तो ऐकायला पण आवडत नाही आपल्याला, बेशिस्त, बरोबर ना. मग बेशिस्त म्हणजे काय? उशिरापर्यंत झोपून राहणे, व्यायाम न करणे, मोबाईलवरती पुन्हा पुन्हा स्क्रोलिंग करणे, आईवडिलांचं मुलं असतात न ऐकणे, पती पत्नीला वाद करतात, पत्नी पतीला विरोधात बोलतात, ऑफिसमध्ये सिनियर ज्युनियर, बरोबर ना. किंवा आमच्याकडे PCMC मधील महाराष्ट्रातील बरोबर ना खास करून 96 नगरसेवक माझे विद्यार्थी आहेत भाषण शिकण्यासाठी. 134 नगरसेवक. म्हणजे मला तो अधिकार नाही, राईट नाही की कोणाचे नाव डिक्लेअर करण्याचे, पण खूप चांगला मित्र परिवार मिळाला भाषण शिकण्यासाठी ज्यावेळेस आपल्याकडे येतात. तर मग अनेक असे व्यक्ती आहेत, उद्योजक आहेत, माणसं आहेत, बरोबर, मुलं आहेत, खूप सारे लोक आहेत ज्यांनी यश, वैभव, रिद्धी, सिद्धी, बुद्धी, समृद्धी सगळं प्राप्त केलं. त्यांच्याकडे डिसिप्लिन आहे. आणि ज्यांच्याकडे सोन्याचा घास खाण्याची स्थिती परिस्थिती सगळं असताना सुद्धा खाऊ शकत नाही, कारण डिसिप्लिन नाही, बरोबर ना. मग आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत, घरात प्रॉब्लेम्स आहेत, व्यवसायात प्रॉब्लेम्स आहेत, कुटुंबात म्हणजे बाहेर प्रॉब्लेम्स आहेत. आणि म्हणून खूप कमी काळामध्ये लोक एक्झिट घेतात. 100 वर्षाचं आयुष्य आहे, महाराष्ट्रात, भारतात जन्म झालेला आहे. डिसिप्लिन असेल मिलिटरी सारखी, बरोबर ना, आणू शकतो. एका दिवसात नाही येणार, पण एक दिवस 100% येऊ शकतो, एक दिवस येऊ शकतो. अशक्य काहीच नाही. टप्प्याटप्प्याने म्हणून आज मी जे काही घडलोय आणि घडतोय आता, तर सुरुवात आहे असं मी नेहमी म्हणत असतो, बरोबर ना. तर त्यामुळे खूप स्वप्न आहेत, जबाबदाऱ्या आहेत आणि आनंद आहे. त्यामुळे डिसिप्लिन हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेल की यस, डिसिप्लिन स्वतःमध्ये आणा. डे शेड्यूल तुम्ही जो शब्द वापरला, जेवढे एक्स्ट्रॉर्डनरी लोक आहेत, ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रॉर्डनरी यामध्ये फरक एकच आहे. ऑर्डिनरी या शब्दाच्या अगोदर आपण एक्स्ट्रा शब्द लावला की हा शब्द झाला एक्स्ट्रॉर्डनरी. सामान्य माणसं, असामान्य माणसं, बरोबर. भारी माणसं भारी त्याच वेळेस होतात, फक्त रोज एक्स्ट्रा काहीतरी करतात. आणि एक्स्ट्रा करण्यासाठी डिसिप्लिन लागते. एक्स्ट्रा करण्यासाठी डे शेड्यूल फिक्स असावा लागतो. एक्स्ट्रा करण्यासाठी, बरोबर, परिस्थिती कधी कधी खराब असते, पण मनस्थिती चांगली असेल तर परिस्थितीवर सुद्धा आपण मात करू शकतो. आणि सगळं आपल्या हातात आहे. डिसिप्लिन आहे, 100 वर्ष जगू शकतो. पाहिलेली, ठरवलेली, लिहून काढलेली सगळी स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. जीवनाचा उद्धार करू शकतो, उत्कर्ष करू शकतो. आमच्याकडे ट्रेनिंग आलेली मुलं येतात, KG to PG पर्यंतची मुलं, किंवा भाषणासाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी. आम्ही कंपल्सरी 100 स्वप्नाची यादी करूनच घेतो. जसं आता संकल्पचा प्रोग्राम आहे, 29ला झाला, 12ला आहे. डिसिप्लिन असेल, कन्सिस्टन्सी असेल आणि डे शेड्यूल असेल तर आपण भारी बनू शकतो, जसं तुम्ही आहात आणि तुमच्या माध्यमाने लोक घडत आहेत. शिव खैराजींचं वाक्य आहे की एक्स्ट्रॉर्डनरी लोक म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी कशी बनतात, तर ते इतरांपेक्षा, म्हणजे जिंकणारी लोक जे ते वेगळं काही करत नाहीत, तर ते इतरांपेक्षा एक काकणभर वेगळं एक्स्ट्रा करतात. व्हेरी गुड. सो ते एक्स्ट्रा खऱ्या अर्थानं माणसाच्या आयुष्याला एक्स्ट्रा बनवून जातं. यस सर. सो हे एक्स्ट्रा काम करणं किंवा एक्स्ट्रा इतरांपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा करणं हे खरं तर माणसाला भारी बनवत असतं. सो तुमच्याकडून ऐकत असताना अनेक गोष्टी उलगडा होतोय. मला वाटतं की खऱ्या अर्थानं पॅरेंटिंग जे काय म्हणतो, आजच्या युगात आत्ताच्या मुलांना, मुलींना किंवा पालकांना प्रश्न पडलेला आहे की येणाऱ्या पिढीला गाईड कसं करायचं. तर मला वाटतं की आजची आपली ही चर्चा पॅरेंटिंगसाठी खूप उत्कृष्ट चर्चा करू शकते. पॅरेंटिंगवरून मला पुढच्या तुमच्या मुद्द्याकडे यायचं आहे की स्वतः आता तुम्ही पालक आहात, तुम्हाला मुलगा आहे आणि त्या मुलाबद्दल सुद्धा मला काही थोडक्यात माहिती आहे, पण मला त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. जसं तुम्ही सांगितलं की अनेक नगरसेवक किंवा अनेक हजारो विद्यार्थी आज तुमचे आहेत, तुमच्या माध्यमातून प्रेरणा घेतायत, शिकतायत. अनेक शाळा कॉलेजांमध्ये तुमचे लेक्चर्स होत असतात, अनेकांना इन्स्पायर करण्याचं काम तुम्ही करत असतात. सो तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलावरती कशा पद्धतीनं पॅरेंटिंग केलं आणि त्याच्या आयुष्याबद्दल तुम्ही कशा दिशा दिल्यात याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. खूप सुंदर प्रश्न विचारला सर. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, ज्यावेळेस घरात मुलं जन्मास येतात तर आईवडील काही दिवसांनी, काही वर्षांनी स्वतःसाठी जगण्यापेक्षा मुलांसाठी जगतात. ऑब्व्हियसली. आणि जगलंच पाहिजे, बरोबर. आणि आज पेरेंटिंग काळाची गरज आहे. हो. कोविडच्या अगोदरची स्थिती, परिस्थिती, मनस्थिती वेगळी होती आणि कोविडच्या नंतर भयानक स्थिती परिस्थिती आहे. सगळ्यात वाईट कोणाचं झालं असेल, नुकसान कोणाचं झालं असेल तर मुलांचं आणि पालकांचं झालेलं आहे. बरोबर, बरोबर ना.
देशाच्या भवितव्यासाठी येणारी ही पिढी हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. अगदी अगदी. आणि त्या भवितव्याचं कुठेतरी नुकसान होताना आपल्याला जाणवतं. येस सर, येस सर. सो ते भवितव्य उत्कृष्ट बनवत असताना मला वाटतं की तुमचा पॅरेंटिंगचा जो अनुभव आहे स्वतःच्या मुलाबाबतीतचा, येस सर, येस, खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्यावरती झालेलं कळत न कळत झालेलं पॅरेंटिंग मी म्हणेन, कळत न कळत झालेलं पॅरेंटिंग आज तुम्हाला इथंपर्यंत घेऊन आलं. पण तुम्हाला कळत असताना तुम्ही जे पॅरेंटिंग केलं त्याविषयी. येस सर, येस. बीएडला असताना आम्हाला टासन पद्धती होती. शिक्षण म्हणजे जे आम्हाला सर शिकवायचे, मॅडम शिकवायचे 2003 साली 3-4 मध्ये वर्धा या ठिकाणी. तर तिथे पुस्तकं वाचण्यात आली आणि त्याच वेळेस मी स्वप्न लिहून काढलं मनामध्ये आणि डायरीमध्ये सुद्धा, की ज्यावेळेस माझं लग्न होईल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मी तिला चांगलं घडवणार, त्याला चांगलं घडवणार. आणि मग 2006 मध्ये लग्न झालं आणि 11/11/2007 साली मुलगा जन्माला आला. मुलाचं नाव विजेता ठेवलं आम्ही, बरोबर ना. आणि त्यावेळेस मग आम्ही ठरवलं आईवडिलांनी, तर इथे आम्ही जे पेरेंटिंग आहे तिथून सुरुवात झाली. हा थॉट, पेरेंटिंग शब्द पण माहीत नव्हता. पहिली नोकरी मला मिळाली शिक्षण झाल्यानंतर आळंदीला माऊलींच्या दरबारात MIT कॉलेज या ठिकाणी कॉम्प्युटर डिपार्टमेंटला मी कॉम्प्युटर टीचर होतो. आणि 8वी ते 12वी इंग्लिश विषयाचे, MA BEd इंग्लिश असल्यामुळे इंग्लिश विषयाचे क्लासेस घेत होतो, जॉब आणि क्लासेस. आणि तिथे दररोज सकाळी पहिल्यापासून लवकर उठण्याची सवय असल्यामुळे सकाळी 5च्या अगोदरच मी आंघोळ करून रेडी असायचो आणि माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी जिथे जिवंत संजीवनी समाधी घेतली तिथे मी ध्यान करायचो. ध्यान करून आल्यानंतर घरीच टेरेसवर बसायचो आणि तिथे ज्ञानेश्वरी वाचून काढायचो, मी आणि मिसेस, आम्ही 2 जण. वा. आणि सूर्याला साक्षी ठेवून ज्ञानेश्वरी, आजही माझ्यासमोर टेबलवरती ज्ञानेश्वरी आहे. तर मी सांगायचो की आपल्या मुलामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, त्यानंतर स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, हे सगळे महापुरुष आणि जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांचे गुण आपल्या मुलात यावेत. पेरेंटिंग. आणि मग नंतर मुलगा जन्मास आल्यानंतर आम्ही त्याला दररोज कंटिन्यू त्याच्यासाठी वेळ देणे, खास करून वेळ देणे पालकांनी, क्वालिटी टाईम खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आम्ही ट्रेनिंगमध्ये सांगत असतो, ज्यावेळेस शाळा कॉलेजेसमध्ये व्याख्याने होतात, विद्यार्थी पालक असतात सोसायटीमध्ये, आजपर्यंत जसं की सांगितलं की 7,000पेक्षा जास्त व्याख्याने झाली भारतभर, महाराष्ट्रभर, भारताच्या बाहेर, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. तर स्पीचमध्ये नेहमी सांगत असतो जिथे पालक असतात की मुलं बिघडल्यानंतर वेळ, पैसा, परेशानी, पश्चाताप करण्यापेक्षा मुलं घडण्यासाठी तुम्ही अगोदर गुंतवणूक करा. इथून खाली खर्च असतो, इथून वर इथे गुंतवणूक असते, विचारांची गुंतवणूक. आणि दुसरी गुंतवणूक तुमचा वेळ द्या. आईवडील दोघंही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काही जण काम करतात, जॉब करतात, काही जणांना जबाबदारी असतात. पण 24 तासापैकी 24 मिनिटे, 12 मिनिटे आईने, 12 मिनिटे वडिलांनी तुमच्या वेळेनुसार वेळ दिला. फक्त डोक्यावरून जर हात फिरवला वडिलांनी, बरोबर ना, घरी आल्यानंतर मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला किंवा जवळ घेऊन बसवलं, जसं जुन्या काळामध्ये सांजवात लावायचे आणि जवळ घेऊन अभ्यास करून घ्यायचे, बरोबर. मग हा जो पेरेंटिंगचा प्रकार आहे, हा प्रकार आम्ही ऍक्च्युअलमध्ये आमच्या म्हणजे मुलासोबत विजेतासाठी आम्ही करून घेतलं. दररोज त्याला शाळेत, म्हणजे परिस्थिती होती आहे शाळेत बस लावण्याची, पण कधीच बस लावलं नाही 10वी पर्यंत. म्हणजे मी जाधववाडीला राहत होतो 1 वर्ष, तिकडे आम्ही घर घेतलं होतं आणि मुलगा इथे चिंचवडला शाळेत होता. तिथून मी दररोज मी त्याला घेऊन यायचो गाडीने. आणि वर्षातून पहिला दिवस, दरवर्षी 10वी पर्यंत पहिला दिवस मी पायात चप्पल बूट नाही घालणार, मुलगा पायात चप्पल बूट नाही घालणार, खडे टोचू द्या, किती लांब असू द्या, 7 किलोमीटर अंतर पायी चालत आलो मी. तो युट्यूबला, फेसबुकला व्हिडिओ आहे तो पण. आणि त्यालाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात, आज भारतात अनेक खेडेगावी मुलं राहतात, परिस्थिती नाही, मुलांना गाड्या मिळत नाहीत. आणि पेरेंटिंगमध्ये पालक मुलांना सांगतात, आम्हाला चप्पल मिळाली नाही, आपल्याला कपडे मिळाले नाही, आम्हाला TV नव्हती, आम्हाला सायकल नव्हती, आम्ही 5-5 किलोमीटर जायचो. आणि मुलं, आम्हाला माहिती आहे, आय नो एव्हरीथिंग, बरोबर ना. मुलांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत. म्हणजे मी हात जोडून मुलांना, पालकांना नेहमी सांगतो की तुम्हाला आज सगळे मिळत आहे, सगळे मिळत आहे. म्हणजे आज या पृथ्वी तलावर सगळ्यात सुवर्ण काळ कोणता असेल तर आत्ताचा. अम्युनिटीज, फॅसिलिटीज, सगळ्या गोष्टी आहेत. पण वाईट काळ पण आत्ताचाच आहे, कारण डायव्हर्सिफिकेशन आणि डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी पासून बऱ्याच गोष्टी आहेत जे बिघडत आहेत. म्हणून पेरेंटिंगमध्ये आईवडिलांनी वेळ देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर 15 वर्षाच्या काळात जर मला कोणी विचारलं तर मुलासाठी, पालकासाठी सगळ्यात बेस्ट वाक्य कोणतं आहे तर करिअर फोकस एज्युकेशन. आम्ही तो निश पकडला मुलाचा की मुलाला काय बनायचंय. काही टेस्ट आम्ही घेतले, आमच्याकडे काही मुलांचे टेस्ट असतात, जसं की वेगवेगळे टेस्ट असतात, ग्राफोलॉजी टेस्ट आहे, DMT टेस्ट आहे, NLP टेस्ट आहे. की मुलाला कळलं, आम्हाला कळलं की मुलगा खेळामध्ये जाऊ शकतो, मुलगा अभ्यासात, वाचनात तेवढं नाही, खेळात जाऊ शकतो, उद्योजक बनू शकतो, माझ्यासारखा ट्रेनर बनू शकतो. 4थी पर्यंत त्यांनी 50 भाषणं दिली, कारण प्रत्येक ठिकाणी त्याला घेऊन जायचं, बोल.
2,500 मानधन सुरू झालं. मी खुश झालो, मुलगा आता घडणार. पण जशी त्याची शाळा बदलली 4थीला, तर त्याच्या डोक्यात आता मला ट्रेनर नाही बनायचं, तर मला पप्पा फुटबॉलर बनायचं आहे. मग त्याला आम्ही पूर्ण वेळ दिला. चांगलं 2 वर्षे जनरल शाळेतलाच क्लास, नंतर प्रॉपर प्रोफेशनल क्लास, नंतर कोविड आलं, त्या 2 वर्षे गेले. आणि 9वी आणि 10वी 2 वर्ष मी त्याला बोललो 10वीला असताना, बेटा तुझं गोल काय आहे की फुटबॉलर बनायचं आहे. तर माझी अंतःकरणातून इच्छा आहे की डोंट वेस्ट युअर सिंगल मोमेंट, एक क्षण सुद्धा, एक श्वास सुद्धा वाया घालू नको बाकीच्या गोष्टीसाठी. बरोबर ना? फक्त एकच ध्यास, तुला फुटबॉलर बनायचंय, महाराष्ट्राच्या टीममध्ये, भारताच्या टीममध्ये तुला आपल्या देशासाठी खेळायचंय. तर आपण रोडमॅप तयार करूया, ब्लूप्रिंट तयार करूया. आणि 10वीलाच आम्ही त्याचा गोल डिझाईन केला. 10वी 11वी 12वी साईड बाय साईड शिक्षण पण पाहिजे, आणि मग 10वी 11वी 12वी शिक्षण पण, आणि पुढे मग नंतर जसं MBBS करण्यासाठी, इंजिनिअरिंग करण्यासाठी 4-5 वर्ष लागतात. तर पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पुढच्या 7 वर्षात तू फक्त रोज 12 तास फुटबॉल खेळायचं. फिजिकली स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग, सगळ्याच बाबतीमध्ये. आणि आज मला खरोखर आनंद होतो सांगायला सर, की हे संस्कार दिल्यामुळे, जाणून बुजून संस्कार दिल्यामुळे, वेळ दिल्यामुळे, इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे 4.5 लाख रुपयाचे कोर्सेस केले मुलाला. परिस्थिती नसताना त्याला कोर्सेस, जसं मी 125 कोर्सेस केले आतापर्यंत. माझ्याकडे पावत्या आहेत, बिल्स आहेत, 48 लाख रुपयाचे बिल्स आहेत. एक वेळेस तर मंगळसूत्र गहाण ठेवून मी कोर्स केले. पुस्तक घेताना मी कधी किंमत बघितलं नाही, आणि कोर्स करताना कधी मी किंमत बघितलं नाही. पुस्तक आणि कोर्स, कारण हा सगळ्यात मोठा खजिना आहे. बरोबर? आणि मुलाला मी कोर्सेस केले, त्याचं रिटर्न्स मिळाले सर. अख्ख्या भारत देशातून पोर्तुगालसाठी मुलाची निवड झाली सर, फुटबॉलसाठी 6 महिन्यापूर्वी. आणि ज्यावेळेस मुंबईला आम्ही गौरव सरांकडे गेलो, तिथे इंटरव्ह्यू, त्यांनी 3 तास इंटरव्ह्यू घेतली इंग्लिशमध्ये, आणि पूर्ण प्रोसेस. मग ते म्हणाले सर व्हिजा नाही मिळणार, कारण 18 वर्ष पूर्ण नाही, आणि त्यासाठी बाकीच्या गोष्टी. मग या 6 महिन्यात काय करायचं, तर आम्ही दिल्लीला ट्रायल दिलं होतं, त्यानंतर बेंगलोरला ट्रायल दिलं होतं. तर दिल्लीचं रिजेक्शन झालं, पहिल्या राऊंडला सिलेक्शन, सेकंड राऊंडला रिजेक्शन झालं. बेंगलोरला 200 मुलातून परत तिची 20 मुलामध्ये निवड झाली. आता तो बेंगलोरला आहे, बेंगलोर फुटबॉल युनायटेड क्लब तर्फे तो खेळतोय तिथे. 6 महिने झाले, 2 वर्ष तिथे राहायचं म्हणलेलं. आता दिवाळीला आला होता तो, मग मुलगा म्हणाला पप्पा मी 6 महिने तिथून मी एक्झिट घेतोय आणि दुसरीकडे आणखीन चांगल्या लेवलला जातोय. बेटा बिंदासपणे. दररोज सकाळी मी 5:30 ते 6 सर अर्धा तास मी पर्सनल कोचिंग करतो मुलाला. सकाळी 3:30 ते 4:15 मी VIP लोकांना, एक्स्ट्राऑर्डिनरी लोकांना मेंटॉरिंग करतो. त्यानंतर 4:15 ते 5:45 मिनिट स्वतःसाठी वेळ दिलेला आहे. आणि 5 ते 5:30 परत मी पर्सनल कोचिंग, मेंटॉरिंग, ब्रह्ममुहूर्त कोर्स. आणि 5:35 ते 6 वाजून 5 मिनिटापर्यंत पुढील काही मिनिटे दररोज सकाळी मुलाला मी त्याच्याकडून व्हिज्युअलायझेशन करून घेतो, मेडिटेशन करून घेतो, त्याकडून सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतो, दिवसभर काय काय करायचे, कालच्या दिवसभराचा आढावा. आणि दुपारी एकदा मॅडम कॉल करतात, व्हिडिओ कॉल. संध्याकाळी त्याला विचारतो बेटा तू दिवसभर काय केलं ते मला लिहून पाठव रोज. याच्यासोबत त्याला सगळे उद्योजक आहेत, त्याला उद्योजक बनायचंय. तर महापुरुष माहिती पाहिजे त्याला, आपल्या मुलांना माहिती पाहिजेत की छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या भारत देशातील सगळे संत माहिती पाहिजेत, आपले पूर्वज माहिती पाहिजेत, हा इतिहास, हा वारसा माहिती पाहिजे मुलांना. म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जरी असेल तर माहिती पाहिजे. मी जाणून बघून त्याला सगळे महापुरुष, सगळे महामानव, सगळे संत, भगवंत, 100 लोकांचे एका दमातून नावं सांगतो, सगळ्यांची माहिती पाहिजेत. मग मी त्याला ते हे वाचन करून, कोर्सेस करून, वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन, आणि यामुळे जाणून बघून मुलगा इथे आला तरी सकाळी त्याला 3ला उठवतो मी. समजा आता 10 दिवस आला होता, बेटा उठ सकाळी 3 वाजता. मला माहिती आहे झोप मुलांना गरजेचं आहे, बरोबर. मग 3ला उठल्यानंतर मी सेशन घेतो 3:30 ते 4:15. नंतर त्याला म्हणतो तू झोप, आराम कर. सो जो मूळ मुद्दा आहे, मूळ प्रश्न आहे की पेरेंटिंग, पालकांनी लहानपणापासून मुलांना क्वालिटी वेळ दिलाच पाहिजे. आमच्याकडे 7,000 मुलं पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष झेप विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सर्वाधिक विकास प्रशिक्षण क्रमाला येतात. काही पालक खूप दुःखी होतात ज्यावेळेस मुलं बिघडतात. आणि म्हणजे डोकं फुटल्यानंतर हेल्मेट घेण्यात काहीच अर्थ नाही, अगोदर हेल्मेट घ्या. मुलं बिघडल्यानंतर पश्चाताप करण्यात, म्हणजे मोठं झाड वाढलेलं आहे, वेडं वाकडं वाढलेलं आहे, त्याला सरळ करता येत नाही. ते रोपटं आहे, बरोबर ना, छोटंसं बीज आहे, छोटंसं बाळ आहे, जे तुम्ही महान कार्य करत आहात. आम्ही हर्षला, आम्ही आता चर्चा करत होतो सर, आकाश सर, आम्ही चर्चा करत असतो की जे गर्भसंस्कार तुम्ही करत आहात, मी सॅल्यूट करतो सर. खरं म्हणजे पाठीमागेही बोलतोय, आताही बोलतोय की खरं बीज, खरं संस्कार, बरोबर ना, की मुलं घडत आहेत. आणि म्हणून छोटंसं रोपटं आहे,
तर त्याला चांगलं खतपाणी द्या, चांगलं कंपाऊंड लावा, बरोबर ना. कारण बाहेर मुलं गेल्यानंतर कसे वातावरण बिघडलेलं आहे. मग त्यामुळे मुलगा आपल्या परस्पर जरी कुठे गेला, मी माझ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मुलाला बोलतो, बेटा एखाद्या मुलीने प्रपोज जरी केलं ना तर हात जोडायचं, ताई आय एम फोकस फॉर माय गोल, बरोबर ना. आणि प्रतिज्ञा विसरायची नाही बेटा, तुझा जन्म देशासाठी झालाय, तुला खेळायचंय बेटा, तुला फिजिकली स्ट्रॉंग बनायचंय, तुला मेंटली स्ट्रॉंग बनायचंय, तुला स्पिरिच्युअली स्ट्रॉंग बनायचंय, तुला फायनान्शियली स्ट्रॉंग बनायचंय आणि तू एवढं महान बन, एवढं मोठं बन जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बापलेक होते. तशा होते ना आपण बनूया. हा देह पुन्हा नाही बेटा. एक एक श्वास. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, मी जांभळी द्यायला सुद्धा वेळ वाया घालवला, इथून पुढे मी रामकृष्ण हरे म्हणणार. किती मोठी गोष्ट आहे. आणि आज पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये भाग्यवान मुलं आहेत, सगळ्या गोष्टी मिळतात. आणि आज मुलांना गावाकडे बघतोय आपण, किंवा आपला प्रवास बघा सर, आकाश सरांचा प्रवास बघा, बरोबर ना. आपले जे ट्रेनर्स आहेत, उद्योजक आहेत, किंवा जे पालक ऐकत आहेत त्यांचा प्रवास. तर त्यामुळे खरोखरच मुलं घडतील. पेरेंटिंग हा खूप मोठा विषय आहे. तुम्हीही पेरेंटिंगचं ट्रेनिंग घेतात, आम्हीही पेरेंटिंगचे ट्रेनिंग घेतो सर. खरोखरच भारतातील प्रत्येक मुलगा घडला पाहिजे, कारण ही तरुण पिढी घडली तर देश घडेल. अगदीच बरोबर. कुठलीही गोष्ट बाय चान्स घडत नाही. हो सर. बाय चॉईस घडावी लागते. असं म्हणतात ना की रस्त्याच्या कडेला पडलेल्या त्या दगडातनं, म्हणजे तसाच जर पडून राहिला तर त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. पण त्याच दगडातनं जर का एक मूर्ती बनायची असेल तर सुतकीचे घाव, हातोड्याचे घाव सोसावे लागतात, तेव्हाच जाऊन त्या दगडातनं एक मूर्ती बनते. सो अगदी तसंच आहे माणसाच्या आयुष्याला सुद्धा. चांगलं रूप येण्यासाठी, भारी बनण्यासाठी सुतकीचे घाव सोसावे लागणार आहेत. मी नेहमी सांगत असतो की आयुष्यात आलेला संघर्ष म्हणजे खऱ्या अर्थानं तो संघर्ष नाही. दिसताना जरी तो प्रॉब्लेम किंवा संघर्ष दिसत असला तर खऱ्या अर्थानं ती एक अपॉर्च्युनिटी आहे. कारण ज्यांना प्रॉब्लेम आले त्यांनाच त्याची उत्तरं सापडणार आहेत. जे पाठीला पाय लावून पळाले त्या आयुष्यात कधी यशस्वी होणार नाहीत. त्यामुळे मला पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात सुद्धा असा काही संघर्ष येत असेल ना, म्हणेन की तुम्ही खरंच लकी आहात की तुम्हाला काहीतरी सिद्ध करण्याची एक संधी आलेली आहे. थोडासा आलेल्या त्या परिस्थितीमध्ये वेगळा अप्रोच ठेवला, वेगळा दृष्टिकोन ठेवला तर मला वाटतं की आयुष्य भारी बनायला मदत होते. आईवडिलांकडून मिळालेला हा जे काही आपण म्हणतो ना की शिदोरी, तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून अशी शिदोरी मिळाली. अर्ली एजमध्ये पेरले गेलेली ही बीजं तुमच्या आयुष्याला भारी बनवू शकलीत. तुम्ही स्वतः घेतलेला संघर्ष, परिश्रम हे तुमच्या आयुष्याला भारी बनवू शकलं. मला वाटतं की प्रत्येकाने आजच्या या इंटरव्ह्यूमधून निश्चित या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आणि या गोष्टी जर का तुम्ही घेतल्यात तर मला वाटतं की निश्चित तुमचंही आयुष्य भारी बनायला मदत होणार आहे. इथून पुढचा प्रवास सुद्धा आपण सरांचा पाहणार आहोत. सो इथंपर्यंतचा प्रवास पाहिला की तुम्ही पॅरेंटिंग पाहिलं, तुमचा संघर्ष बालपणातला पाहिला, मिळालेलं वातावरण, एन्व्हायरमेंट, फॅसिलिटीज आणि ज्या इश्यूज होते ते सगळे पाहिले. पण आज इथून पुढचं भविष्य मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की इथून पुढचे तुमच्या भविष्यातले संकल्प काय आहेत, त्या संकल्पांबद्दल जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढे कशा पद्धतीने ते संकल्प पूर्ण करण्यासाठी काय व्यूहरचना केलेल्या आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. 31 डिसेंबर 2007 या दिवशी भीमा भामा इंद्रायणी तुळापूर या ठिकाणी सकाळी 7 वाजता मी जाऊन बसलो आणि 2 पाण्याचे बॉटल, बिस्लरी बॉटल घेऊन ठरवलं की आज दिवसभर जेवण नाही करायचं. अंधार पडेपर्यंत मी लिहून काढणार. काय लिहून काढणार? संकल्प. मला काय करायचंय या आयुष्यामध्ये. आणि मग 125 स्वप्नाची यादी केली. आरोग्यासाठी काय, कुटुंबासाठी काय, समाजासाठी काय, आर्थिक दृष्टिकोनातून सगळ्या प्रकारची स्वप्न जे आपण शिकवत असतो ते सगळे लिहून काढले. आणि प्रत्येक गोलला मी डेडलाईन ठरवले की या वयापर्यंत, वयाच्या 60-70 वर्षापर्यंत 127 स्वप्न, 25 प्लस स्वप्न. मग जसं जसं प्रवास केला, माणसांना भेटत गेलो, पुस्तकं वाचत गेलो, कोर्सेस करत गेलो, लोकांना म्हणजे चिंतन मंथन म्हणून मग आणखीन एक एक स्वप्न. सर आता माझ्याकडे 1000 प्लस छोट्या मोठ्या स्वप्नांची यादी आहे, तारीखसहित, वर्षसहित. ठरवलं की 100 वर्ष जगायचंय, बरोबर. आणि जे काही करायचं ते देशासाठी, आणि देश आपल्यापासून सुरुवात होतो सर. अगदी बरोबर ना. आणि मग मी संकल्प करायला सुरुवात केली की आता 43 कंप्लीट होईल, 44 सुरू होईल सर. तर पुढच्या 6 वर्षातला संकल्प आहे, व्हायचा 50 वर्षापर्यंत एक टप्पा आहे. आता हर्षलाने मी चर्चा करत होतो तर 50 वर्षापर्यंत एक टप्पा आहे की या वयात पुढच्या 6 वर्षात मला काही स्वप्न पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर मग 50 ते 60 वर्षाची काही स्वप्न आहेत, 60 ते 70ची स्वप्न आहेत, आणि त्यानंतर 70च्या पुढची स्वप्न आहेत. म्हणजे वेगवेगळी स्वप्न. आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वप्न आहेत,
पैशाच्या बाबतीमध्ये स्वप्न आहेत. आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम, जसे आकाश सर आपल्याला सगळ्यांना शिकवतात. त्यानंतर मग 11,000 भाषणं करायची मला सर. आता 7,000 भाषणं झालीत मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये, महाराष्ट्रात, भारतात आणि भारताच्या बाहेर. त्यानंतर मला वयाच्या 60च्या अगोदर 100 देशात जायचं. माय ड्रीम इज टू गो मोर दॅन 100 कंट्रीज ॲज अ स्पीकर, ॲज अ ट्रेनर, ॲज अ कोच, ॲज अ मेंटॉर, टू क्रिएट सक्सेस स्टोरीज, टू क्रिएट स्पीकर्स अँड लीडर्स. हे गोल आहे, बरोबर ना. मला गुरुकुल उभं करायचंय, रेसिडेन्शियल निवासी गुरुकुल पुण्याच्या जवळपास, जिथे मी स्वतः जो डे शेड्यूल आहे, सकाळी 3 वाजता उठतो, तर माझ्याकडे मुलं येतील आणि 3 वाजता मी त्यांना उठवणार आणि कमी वेळात चांगली कामे कशी करायची, ज्यांना IAS बनायचे, IPS बनायचे, क्रिकेटर बनायचे, उद्योजक बनायचे, ज्यांना जे बनायचे त्यासाठी तेच शिक्षण, तेच प्रशिक्षण, तेच संस्कार, तेच विचार, त्याच सवयी, तोच माइंडसेट, बरोबर, तेच भाव, तेच निर्णय, म्हणजे रक्ताचा थेंबन थेंब, अणुरेणू जे बनायचंय तेच, त्यासाठी सगळं काही, सगळी एनर्जी, बरोबर. मग सोर्स, रिसोर्स, ब्रह्मांड पूर्ण मदत करतं. माणसं मिळत चालतात. म्हणून पुढचे गोल्स, संकल्प लिखित स्वरूपात आहेत. 2025 सुरू झालेला आहे आणि 2025ची 25 स्वप्न आहेत आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कृतींची यादी करतो. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. मायक्रो ॲक्शन प्लॅन, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, बरोबर. सगळ्याला माहिती आहे की रोज व्यायाम केला पाहिजे, वेळ देत नाहीत. सगळ्याला माहिती पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे, रोज पुस्तक वाचत नाही. सगळ्याला माहिती आहे की पथ्य पाळले पाहिजेत, पथ्य पाळत नाहीत. सगळं माहिती आहे. आज इन्फॉर्मेशनच्या युगामध्ये, टेक्नॉलॉजी युगामध्ये इन्फॉर्मेशन सगळं आहे, पण ट्रान्सफॉर्मेशन नाही. कारण ट्रान्सफॉर्मेशन नाही, इम्प्लिमेंटेशन नाही, बरोबर. ऍक्शन प्लॅन नाही, रोडमॅप नाही, तो आतून तो भाव नाही, ठिणगी नाहीये. ठिणगी असेल तर परिस्थिती तुमचं काहीही बिघडू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. वा, व्हेरी गुड. काही लोक आयुष्यात फक्त कारण देत राहतात आणि कारण देणारी लोक आणि त्यांचं आयुष्य कधीच बदलत नाही, कारण ते फक्त कारण बदलतात. वा, इथेच मध्येच मी कारण या शब्दावरून सांगेल. आमच्या स्पीचमध्ये मी सांगत असतो की कारणे सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कधी कारण सांगत नाहीत. रडणारी माणसं कधी घडत नाहीत आणि घडणारी माणसं कधीच रडत नाहीत. आज आपली जी स्थिती आहे, परिस्थिती आहे, जे काही आहे, आपण स्वतःहून स्वतःच्या स्थितीला, परिस्थितीला, मनस्थितीला आपणच जबाबदार आहोत. म्हणून मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं खूप सुंदर वाक्य आहे, संकल्प आणि स्वप्न, याच्यावरून मला आठवलं म्हणून सांगतो. हे माझ्या स्पीचमध्ये मी सांगत असतो, भाषणामध्ये, की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर लहानपणापासून म्हणजे सांगायचे, बरोबर ना. त्यांचे वडील त्यांना सांगायचे की बेटा, जो भी करना है देश के लिए करना है, देश के लिए करना है, पढ़ाई करना है देश के लिए, सुबह उठना है देश के लिए, खेल खेलना है देश के लिए, स्कूल में जाना है देश के लिए, बड़े सपने देखना है देश के लिए, जो भी करना है देश के लिए. नावाड्याचा पोरगा विचार करा, काय मेंदूच्या पेशींचं प्रोग्रामिंग केलं, ज्या पद्धतीने राजे या बसा, बरोबर ना, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, जनतेचं राज्य उभं करायचंय, म्हणजे हे प्रोग्रामिंग केलं, संकल्प केला. मग अब्दुल कलाम सरांनी विंग्स ऑफ फायर या पुस्तकात सुंदर वाक्य दिलेलं आहे. स्वप्न पहा, स्वप्न पहा, स्वप्न पहा. स्वप्न झोपेत पडतात, ती पाहू नका. झोप उडवणारी स्वप्न पहा. स्वप्न दिवसा पहा, दिवसाही दिवा स्वप्न पाहू नका. दिव्य स्वप्न पहा, भव्य स्वप्न पहा. मोठे स्वप्न पाहाल तर मोठे व्हाल, छोटे स्वप्न पाहाल तर छोटे व्हाल. स्वप्न पाहायचंच तर लहान कशाला पाहायचं, महान स्वप्न पाहूया. महान स्वप्न पाहिल्यानंतर माणूस महान बनतो आणि लहान स्वप्न पाहिल्यानंतर माणूस लहान बनतो. लहान स्वप्नामध्ये माणसाचं रक्त सळसळण्याची क्षमता नसते. सी बिग ड्रीम्स अँड ड्रीम्स कॅन कम ट्रू. वी आर बॉर्न टू विन. आपला जन्म, सगळ्यांचा जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे आणि त्यासाठी तुमच्या मोबाईलचा जो रिंगटोन आहे, संकल्प करणं गरजेचं आहे, बरोबर ना. संकल्प, पालकांनी मुलांसाठी, मुलांनी स्वतःसाठी, सगळ्यांनी स्वतःसाठी. आणि जे आम्ही मुलांसाठी संकल्प शिकवतो, वक्तासाठी संकल्प शिकवतो, सर खूप मोठी स्वप्न आहेत. आणि खरोखरच मी भाग्यवंत आहे, म्हणजे आईवडिलांची कृपा आहे, शिक्षक आम्हाला संस्कार दिलं, आपल्यासारखे चांगले मित्र मिळाले. पुण्यात आमचं कुठं काय होतं सर, बरोबर. एवढा मोठा परिवार मिळाला. आज 1 करोड लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि 11 करोड लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. 4 विषय घेऊन. हेल्थ, आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती हेल्दी राहायला पाहिजे. वेल्थ, प्रत्येक व्यक्ती श्रीमंत झाला पाहिजे. सक्सेस, जी स्वप्नाची यादी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आणि हॅपीनेस, प्रत्येक व्यक्तीने सदा आनंदी, सदा उत्साही, सदा शक्तिशाली, सदा सुंदर आपल्यासारखं राहिलं पाहिजे, बरोबर.
सर्व गुण संपन्न झालं पाहिजे. संकल्पाबद्दल तुमचे पुढचे संकल्प निश्चित खूप प्रेरणादायी आहेत. तुम्ही बोलत असतानाच काही गोष्टी बोललात की तुम्हाला स्वतःचं गुरुकुल तयार करायचे, जिथे जे हवं ते घडावं. खऱ्या अर्थानं मीही असं स्वप्न पाहिलेलं आहे. आज गर्भसंस्कारांची सुरुवात केली तर माझं त्याच्या पाठीमागचं स्वप्न सुद्धा असंच आहे की मला अनेक भारतरत्न घडवायचे आहेत आणि ते कसे घडतील याची ब्लूप्रिंट निश्चित ती डोक्यात तयार आहे. आणि त्यामुळे डिलिव्हरी नंतर सुद्धा या गर्भवती महिलांना आम्ही असं सोडत नाहीये. तर ती दिशा देणं खूप गरजेचं आहे, कारण आजचा समाज, आजची पिढी कुठेतरी भरकटताना आपल्याला जाणवते. आणि हे भरकटू नये, त्यांना योग्य दिशा मिळाली तर निश्चित खूप लवकर काही उत्कृष्ट साध्य करता येतं. सचिन तेंडुलकर साहेबांना वयाच्या 4व्या वर्षी हातात बॅट मिळाली, वयाच्या 40व्या वर्षी भारतरत्न किताब मिळाला. अगदी तसंच दिशा देण्याच्या हेतूनं मी BRC म्हणजे भारतरत्न चॅलेंज पुढं त्या डिलिव्हरी नंतर पुढं भारतरत्न चॅलेंज दिलेलं आहे. आणि माझंही स्वप्न आहे की 5वी ते 12वी एक असं रेसिडेन्शियल स्कूल करायचं आहे की ज्या स्कूलमध्ये आलेले विद्यार्थी ज्या पद्धतीनं अवघ्या वयाच्या 400 वर्षापूर्वी अवघ्या वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांनी घडवले. मला खात्री आहे 400 वर्षापूर्वी परिस्थिती नसताना, फॅसिलिटी नसताना जर का एक स्त्री निर्णय आणि निश्चय करून छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकत असतील तर माझा विश्वास आहे की अशी मुलं जर का तुमच्या माझ्या सान्निध्यात आली, अशा प्रकारच्या ह्या एज्युकेशनला घ्यायला लागली, तर मला खात्री आहे की निश्चितच येणारा भारत बदलणार आहे आणि भारतरत्न आपल्या माध्यमातून घडणार आहेत. वा वा, व्हेरी गुड. सो हा संकल्प कुठेतरी आपल्या दोघांचा. सो तुमच्या या संकल्पाबद्दल म्हणजे डिटेली तुम्ही सांगितले की ही प्रोसेस कशी करताय किंवा काय करताय, आणि ही आज नाही करत. बरं, हे तुमच्याकडूनच नाही, जगातल्या अनेक वक्त्यांकडून किंवा जे लीडर्स आहेत, जे अनेक अशी मोठी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडून हे ऐकायला मिळतं. सो आपले जे काही ऑडियन्स असतील त्यांच्याबद्दल तुम्ही या संकल्पाबद्दल काही ॲडिशनल माहिती देणार असाल तर जरूर. येस सर, जसं तुम्ही आता सुंदर सांगितलं की संकल्प प्रत्येकजण करत असतात आणि तुम्ही मायक्रो पद्धतीने आपण संकल्प प्लॅनिंग केलेलं आहे. तशाच पद्धतीने की 2008 पासून जे सुरुवात झाली, 7 पासून सुरुवात झाली, 8 पासून आणखीन जास्त लेवल, आणि 12 पासून मग आम्ही संस्था सुरू केली, बरोबर ना, संकल्प. आणि मग तिथून मग एक मुलगा घडला पाहिजे. तर आमच्याकडे आता पिंपरी चिंचवडमध्ये 7,000पेक्षा जास्त मुलं घडली. संकल्प आहे की मुलं घडली पाहिजे, बरोबर, मुलं घडली पाहिजे, बरोबर ना. मग त्यासाठी लहान मुलांचा वेगळा प्रोग्राम, 7वी ते 12वी पर्यंतच्या मुलांचा वेगळा प्रोग्राम, प्रत्येक आलेला विद्यार्थी घडला पाहिजे, सर्वगुण संपन्न झाला पाहिजे, बरोबर. त्यांनी त्याच्या जीवनाचं कारण काय आहे ते त्यांनी शोधून काढलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी, बरोबर, लक्ष्य संकल्प सिद्धी करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र, मग त्याला डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, किंवा समजा IAS बनायचं असेल, IPS बनायचं असेल, IIT इंजिनियर बनायचं असेल, उद्योजक बनायचं असेल, नेता बनायचं असेल, जे स्वप्न आहे तो संकल्प आहे, तो संकल्प पूर्ण झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही सपोर्ट करतो, पुश करतो, मदत करतो, मार्गदर्शन करतो, इग्नाइट करतो, इंडिपेंडंट करतो, स्वावलंबी करतो. आणि त्याचबरोबर मग नंतर पुढचा संकल्प आहे, जसं हे विद्यार्थी 11 करोड लोकांपर्यंत पोहोचायचा, हा मेन संकल्प. विद्यार्थी पालक 1 लाख वक्ते घडवायचे, हा संकल्प आहे. आतापर्यंत फक्त 7,000 वक्ते तयार झालेले आहेत. गेल्या 2012 पासून, खास करून 2015 पासून जास्त सुरुवात झाली प्रोफेशनली. मग त्यामध्ये दर महिन्याला लोणावळा या ठिकाणी आमचा 3 दिवसाचा प्रोग्राम असतो. महाराष्ट्रातून वेगवेगळे सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायतमधील अधिकारी, पदाधिकारी जे कोणी असतील समजा, बरोबर, जिल्हा परिषद असेल, सदस्य असतील, आमदार, खासदार, मी नाव घेत नाहीत, पण एवढे आणि भारी वाटतं, एकदम सामान्य माणसं असतात, पण त्यांची पण शिकण्याची इच्छा आहे. आज बघा ना, निवडणुका झाले, आमदारकीचे, खासदारकीचे, आता नगरसेवकाचे निवडणूक आहेत. लाखो करोडो रुपये लोक खर्च करतात निवडणुकीसाठी, आणि केलं पाहिजे. प्रत्येकजण आपापली स्ट्रॅटेजी असते, रणनीती असते, पण कर्तृत्व चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे, प्रभुत्व चांगलं आहे, पण वक्तृत्व नाही, केलेली कामं मांडता येत नाहीत लोकांना. भारी माणसं असतात काही लोक, आणि इंटरव्ह्यूमध्ये लोकांना भारी बोलता येत नाही, बरोबर ना. मी कोणाशी बोलत नाही, पण ते बोलता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हटलेलं आहे 16व्या अध्यायामध्ये, की अर्जुन सांगतात की गुणांचा राजा कोणता आहे. जसा फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, पक्ष्यांचा राजा गरुड, प्राण्यांचा राजा सिंह, त्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात राजा असतो, बरोबर ना. गुणांचा राजा, बोलण्याची कला, बोलता आलं पाहिजे, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, बरोबर. कुसंवादने माणसं तुटतात, दूर जातात, पती पत्नी, मुलं, नातेवाईक, ऑफिस, बरोबर ना, सगळीकडे कुसंवाद. सुसंवादने माणसं जवळ येतात, सुसंवाद. आणि सुसंवादासाठी सुसंवाद झाला पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे आतून. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतात, हे भारता, हे कौंतेया, हे अर्जुना, बरोबर, तुझ्यामध्ये ती सगळी अगाध शक्ती आहे, सामर्थ्य आहे,
बोलण्याची कला, संवाद कौशल्य विकसित केलं पाहिजे. नेमकं आम्ही तेच काम करतोय. लोकांना बोलायला शिकवतोय. 1 to 1, 1 to few, 1 to many, 1 to huge. मग ते इंटरव्ह्यू मध्ये असेल किंवा मास लेवलला असेल, एखादं फड गाजवायचं असेल, सभा गाजवायची असेल किंवा व्याख्यान असेल, वक्ते 7,000 झालेत, 1,00,000 वक्ते तयार करायचे आहेत. आणि आम्ही मनातून अंतःकरणातून, मग स्पीकर्स असतील, ट्रेनर्स असतील, तर मनातून आम्ही त्यांना देतोय. लोक बोलले पाहिजेत, तयार झाले पाहिजेत. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व कार्याच्या यशाचा ठसा लोकांनी उमटवला पाहिजे, हा संकल्प आहे. आणि बाकी इतर बरेच संकल्प आहेत. पण लोकांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मित्र, एक सारथी, एक मेंटॉर, एक कोच, एक भाऊ या नात्याने आम्ही सतत सोबत असतो. आणि हा परिवार बघता बघता करोडच्या घरात पोहोचत आहे. म्हणजे करोडो संख्या, म्हणजे लोक कनेक्ट होत आहेत. आणि एकच टप्पा पूर्ण केलाय, 10 करोड लोकांपर्यंत आणखी पोहोचायचे, म्हणजे 11 करोड. आणि आता हे टेक्नॉलॉजीमुळे, डिजिटलमुळे सहज शक्य आहे. मग त्यासाठी व्याख्याने, शाळा, कॉलेजेस, क्लासेस, सोसायटी, कंपन्या, मग LIC पासून, महाराष्ट्र पोलीस पासून, डॉक्टर लोकांपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी विषय द्या, त्या विषयावर आम्ही तयारी करतो. आणि त्यानुसार मग तुमचं 1 तास भाषण असेल, 2 तास भाषण असेल, 3 तास भाषण असेल, तो डिस्टिंक्ट फोर्टे आहे आपला. म्हणजे 1000, 10,000, 20,000 लोकांपर्यंत आपण स्पीच देतो. गेल्या वर्षी नॉर्थ इंडियामध्ये, संपूर्ण नॉर्थ इंडिया, मग झारखंड आहे, दिल्ली आहे, डेहराडून आहे, पंजाब आहे, चंदीगड आहे, UP आहे, बिहार आहे, सगळीकडे 1000, 5,000 लोकांना हिंदीमध्ये प्रोग्राम झाले. काही कंट्रीमध्ये इंग्लिशमध्ये झालेत. आणि व्हेरी सून आउट ऑफ कंट्री सुद्धा जात आहे. खूप छान, प्रवास छान. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या आयुष्याला भारी बनवलेलं असं हे व्यक्तिमत्व. मित्रांनो, मला सांगायचं आहे की कोणाचंही आयुष्य असंच उगीच भारी बनत नाहीये. म्हणतात ना, कमळ सुद्धा चिखलातच उगवतं. मला वाटतं की बरेचदा लोक आपल्या परिस्थितीला दोष देत असतात. माझी परिस्थिती अशी, माझं हे असं, माझं ते तसं. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा मिळालेली परिस्थिती उत्कृष्ट काहीतरी करून दाखवण्याची संधी आहे असं समजून मला वाटतं की बालाजी सरांकडून सगळ्यांनी इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याला भारी बनवण्यासाठी आज निर्णय किंवा संकल्प करायला हवा असं मला वाटतं. आणि निश्चित हे संकल्प करण्यामध्ये जर काही मदत लागली तर बालाजी सर तुम्ही निश्चित मदत करतील असं मला अपेक्षा आहे. खऱ्या अर्थानं अशीच भारी व्यक्तिमत्व या मंचावरती आणणार आहोत. बट त्याआधी आजच्या या भारी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण जे शिकलो त्याची समरी थोडक्यात मी मांडतोय. एक सर्वसामान्य कुटुंब, अगदी गरीब, अगदी अतिशय हलाखीची परिस्थिती असणाऱ्या अशा या एन्व्हायरमेंट लाभलेल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलं बालाजी जाधव हे व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त आईकडून मिळालेल्या बाळकडू, आईनं जे काही बाळकडू लहानपणीच दिलं, जे शब्द दिले, जे गाणमंत्र दिले, त्याची शिदोरी घेऊन आपली यशाची शिखरं पादकान करत आहेत. आज एवढा सगळा संकल्प संपूर्ण महाराष्ट्र त्यांना महाराष्ट्राचा वक्ता महाराष्ट्राचा म्हणून ओळखतो. अनेक ठिकाणी लाखो लोक त्यांचे सेमिनार्स अरेंज करत असतात, वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांचे लेक्चर्स होत असतात. सो त्यांच्या ओव्हरऑल जर आत्ताच्या या जर्नीमध्ये पाहिलं तर आईकडून मिळालेले बाळकडू, त्यामुळे पालकांनी पालकत्व करत असताना आपल्या पाल्यांना हे बाळकडू देणं हे आपल्याला शिकायला मिळतं. स्वतः पालक असाल तर स्वतः पॅरेंटिंग काय करायचं, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला ज्या पद्धतीनं पॅरेंटिंगचे धडे दिले, शिकवलं, बाय चॉईस घडवलं, मला वाटतं की तसं प्रत्येक पालकाला घडवता येणं शक्य आहे. तिसरा या ठिकाणी लर्निंग जे आपल्याला मिळतं ते म्हणजे डेडिकेशन, डिसिप्लिन. स्वतः दररोज पहाटे 3 वाजता उठण्याचा केलेला संकल्प आणि दररोज त्या पद्धतीनं ती ठरवलेली डिसिप्लिन ही आपल्या आयुष्याला उत्कृष्ट बनवत असते. शिवकारांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक्स्ट्रॉर्डिनरी लोक इतरांपेक्षा थोडंसं काकणभर एक्स्ट्रा करतात. मला वाटतं की बालाजी सरांनी त्यांच्या आयुष्यात हे काकणभर एक्स्ट्रा शिवखेरा सरांकडून उचललं आणि ते आजही फॉलो करतायत. पुस्तकं, चौथा जो आपल्याला इथे शिकायला मिळतं ते म्हणजे पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण पुस्तकांमुळे मस्तकं चांगली घडतात आणि चांगलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. आणि म्हणून आपल्याला वाचन करायला पाहिजे, घरात लायब्ररी असायला पाहिजे आणि चांगले चांगले महापुरुषांकडून मिळालेले लर्निंग्स आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केले पाहिजेत. 5वं लर्निंग इथे आपल्याला मिळतं ते म्हणजे संकल्प. प्रत्येक गोष्ट लिहिली पाहिजे. मी नेहमी सांगतो की व्हॉट एव्हर यू राईट यू इन्व्हाइट. म्हणजे आपण जे लिहितो ना ते बरेचदा आपण आपल्या आयुष्यामध्ये इन्व्हाइट करत असतो आणि म्हणून आपला रिटर्न संकल्प असला पाहिजे, तो केला पाहिजे आणि त्याचा पाठलाग केला पाहिजे. जेव्हा माणूस ध्येयानं वेडा होतो त्यावेळेला त्याला कोणीही अडवू शकत नाही, कोणतीही परिस्थिती त्या व्यक्तीला कधीच अडवू शकत नाही.
सो एवढे सगळे असे लर्निंग्स या लेसन्समधून आपल्याला मिळालेले आहेत. मला खात्री आहे की हा आजचा एपिसोड तुम्हाला खूप आवडला असेल, आजचं भारी व्यक्तिमत्व तुम्हाला भावलं असेल. बालाजी सर, आज तुम्ही या मंचावरती आलात आणि खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व सुंदर कसं बनतं हे तुमच्या स्वतःच्या आत्तापर्यंतच्या या संपूर्ण जर्नीमधून मलाही आणि माझ्या माहितीप्रमाणे या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांना इन्स्पायरिंग असं हे जर्नी तुमच्या माध्यमातून मिळाली. खरंच तुम्ही जो मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. कारण आजचं हे नुसतं इंटरव्ह्यू नव्हता, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला जो 11 कोटींचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यातल्या काही लोकांना, मी म्हणेन अगदी 4, 2, 10, 15 लोकांना, 11 लोकांना जरी याच्यातनं इन्स्पिरेशन मिळालं तर आजचा हा तुम्ही दिलेला वेळ या 11 लोकांसाठी किंवा या ऐकणाऱ्या ऑडियन्ससाठी खूप सार्थकी ठरला असं मी म्हणेन. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली. सगळ्यांना मी एवढंच सांगेल की कुणी कोणाला घडवत नाही. आमच्यासारखे सांगणारे भरपूर मिळतील, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या पद्धतीने. तुम्हालाही सांगतात तुम्हीच स्वतःला घडवू शकता. स्वतःवर काम करा. आणि विष्णू सर आहेत आणि असे अनेक लोक आहेत ज्यांचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला तुमचे आईवडील सांगतात त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि पाहिलेली ठरवलेली सगळी स्वप्न पूर्ण करा. बरोबर. आम्ही देखील तुमच्यासोबत एक मित्र म्हणून सोबत आहोत. खरोखर मनापासून माझ्या या जीवनामध्ये आत्तापर्यंत आयुष्यात ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्या सगळ्यांनाच, आईवडिलापासून, शिक्षकापासून, गुरुजनापासून, मेंटॉरपासून, सर्व ट्रेनर लोकांना आणि सर्वांना अंतःकरणातून, हृदयातून, मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्राला, भारत देशाला, सैनिक बांधवांना, शेतकरी बांधवांना, डॉक्टर्स बांधवांना, पोलीस बांधवांना आणि महापुरुषांना, महामानवांना, या भारत मातेला थँक्यू सो मच. आणि हो, बालाजी जाधव ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल आहे आणि बालाजी जाधव ऑफिशियल हे इंस्टाग्राम पण आहे. नक्की तिथे पण भेट द्या. आणि थँक्यू सो मच सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि माननीय विष्णू सरांनी या ठिकाणी बोलवलं, पुन्हा एकदा धन्यवाद. महान कार्य सर करत आहेत मुलांना घडवण्याचं, लोकांना घडवण्याचं. गर्भसंस्कार आणि बाकीचे सगळे प्रोग्राम्स आहेत. थँक्यू सो मच सर. सॅल्यूट यू. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आजचं भारी व्यक्तिमत्व तुम्हाला भावलं असेल तर निश्चित खाली कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही प्रत्येक कमेंट्सला तुम्हाला रिप्लाय देत राहू. तुमच्या कमेंट्समधून ही जी काही थोडीशी लोकांना इन्स्पायर करण्याच्या हेतून आम्ही सुरुवात केलेला हा जो काही संकल्प आहे भारी लोकांचा, तर या संकल्पासाठी प्रेरणा तुमच्या कमेंट्समधून आम्हाला मिळत असतात. तुम्हाला या इंटरव्ह्यूमधून जर का काही प्रेरणा मिळाल्या असतील तर जरूर हा एपिसोड जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, मुलांपर्यंत पाठवा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि निश्चित पुन्हा अशीच येणारी भारी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. सो धन्यवाद. थँक्यू सो मच.